नमस्कार स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षेला आपण सामोरे जात आहात. अनेक स्पर्धा परीक्षेसाठी समकक्ष प्रश्न असतात. गणित हा अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीनं समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी कर सहाय्यक पूर्वपरीक्षा 2017चा प्रश्न आहे. जर आयताची लांबी निम्मी व रुंदी तिप्पट केली तर आयताचे क्षेत्रफळ किती टक्के बदलेल? या ठिकाणी पर्याय आहेत: 25% वाढ, 50% वाढ, 50% घट आणि 75% घट. समजा आयताची लांबी मूळ लांबी एल मानली आणि आयताची रुंदी बी मानली. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी एल गुणिले बी. नवीन लांबी या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलं आहे? लांबी निम्मी केली, रुंदी तिप्पट केली. लांबी या ठिकाणी एलची एल भागिले 2, कोणत्याही संख्येला 2 न भागले की त्याची निमपट होते, म्हणून मूळ लांबी एल त्याची निमपट एल भागिले 2. रुंदी बी आहे, तिच्या तिप्पट नवीन रुंदी आहे, म्हणून 3b. आता नवीन क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, लांबी एल भागिले बी आणि गुणिले रुंदी 3 गुणिले बी. साहजिकच 3/2 गुणिले एल बी. 3/2 म्हणजेच दीड. कोणत्याही संख्येला 2 न भागली की निमपट होते, 3ला 2 न भागलं 1.5 एल बी. आता क्षेत्रफळातील बदल हा 1.5 एल बी आणि मूळचा येतो एल बी. 1.5 एल बी मधलं 1 एल बी गेला, अर्धा एल बी राहिला म्हणजे 0.5 एल बी. आता टक्केवारी झाली, वाढ तर झाली आहेच. या ठिकाणी 1 एल बीला 0.5 एल बी वाढ, तर 100ला काय? म्हणून या ठिकाणी 0.5 गुणिले एल बी भागिले 1 एल बी गुणिले 100. 100ला काय? इथं मांडणी कशी आहे? छेदस्थानी 1 एल बी, अंशस्थानी 0.5 एल बी. आपण म्हणतो 100पैकी 70 मार्क पडले म्हणजे 70 भागिले 100. इथं 0.5 एल बी भागिले 1 एल बी म्हणजे 1 एल बीला 0.5 एल बी, तर 100ला काय? या ठिकाणी 0.5 एल बी, एल बी गेले, 0.5 गुणिले 100 50%. ओके, शेकडावार 50%. अचूक पर्याय या ठिकाणी जो आहे तो नंबर 2. हा नंबर 2चा पर्याय. ओके. त्यानंतर वनसेवा पूर्वपरीक्षा 2017चा प्रश्न आहे. हे प्रश्न अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या स्पर्धेला फिरवलेले आहेत. जेव्हा एखादी वस्तू 18,700 रुपयाला विकल्याने मालकास 15% नुकसान होते, तर 15% फायदा होण्यास ती वस्तू कितीला विकली पाहिजे? या ठिकाणी पर्याय आहेत: 25,100, 25,300, 24,200 आणि 21,200. आता पहिली विक्री काय आहे? 18,700 रुपये आहे. तोटा 15%, अपेक्षित नफा 15% हवा आहे. ओके, मालकास 15% नुकसान आहे. 18,700 रुपयाला विकल्याने मालकास 15% नुकसान होते. जर 15% फायदा होण्यासाठी ती वस्तू केवढा विकली पाहिजे? आता या ठिकाणी अपेक्षित नफा 15% घ्यायचा आहे. सूत्र काय? खरेदी बरोबर विक्रीची किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा तोटा. खरेदी बरोबर विक्रीची किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा तोटा. विक्रीची किंमत 18,700 गुणिले 100 भागिले 100 वजा तोटा 15. 18,700 गुणिले 100 भागिले 100 मधनं 15 गेले 85. आपण 85ला 17 भागलं, 17 5 85, वरती 17 1 17, उरला 1 17 1 17, या 2 शून्य. परत 5 या ठिकाणी 1100ला भागलं, 5 दुने 10, उरला 1, 5 दुने 10 आणि 0. 220 गुणिले 100 22,000 रुपये. आता ही खरेदी झाली 22,000 रुपये. आता 15% नफा होण्यासाठी नवीन विक्री काय असायला पाहिजे? खरेदीची किंमत गुणिले 100 अधिक नफा भागिले 100. खरेदीची किंमत 22,000 रुपये गुणिले 100 अधिक नफा 15 भागिले 100. 100 आणि 15 115 100, ह्या 2 शून्य गेल्या. 220 गुणिले 115चा गुणाकार 25,300 रुपये म्हणजे 15% नफा होण्यासाठी नवीन विक्री किती असायला पाहिजे? 25,300 रुपये. अचूक पर्याय नंबर आहे 2.
पुढचा प्रश्न आहे, दसा दसे 10 रुपये दराने 100 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? हा महिला व बालकल्याण परीक्षा 2018चा प्रश्न आहे. हे पर्याय आहेत. दसा दशे 10 दराने 100 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. बरं का, राशी सूत्र आहे पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचे लागलंच वजा पी मुद्दल वजा केले आहे. म्हणजे हा पी सामायिक काढला तर 1 अधिक आर छे 100 कंसाचे वजा 1. इथला पीला गुणिले 1 असतो तो 1 राहिला. किमती घाल्या. मुद्दल आहे 100 रुपये आणि एन बरोबर मुद्दत आहे 2 वर्षे. 1 अधिक 10 भागिले 100 आर 10%. 1 अधिक 10 भागिले 100 कंसाचा दुसरा घात वजा 1. या ठिकाणी 0 0 गेले. 10 तिरकस गुणाकार. 10 1 10 1 11 छेद 10 कंसाचा वर्ग वजा 1. 10 1 11 छेद 10 कंसाचा वर्ग. बाहेर 100 तसंच आहे, वजा 1 पुढे तसंच आहे. 11चा वर्ग 121 छेद 100 वजा 1 तसंच आहे. छेद सरकाने तिरकस गुणाकार 121 1 121 वजा 100 1 100 हे समजायला हवं. 121 मधनं 100 गेले 21 छेद 100. ह्या 100 गेले 21 चक्रवाढ व्याज. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2. ओके, हा उत्तराचा पर्याय नंबर 2 आहे. ओके, हा पर्याय नंबर 2 हाच आपण आता टिक मार्क केला आहे. तो अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. संयुक्त पूर्व परीक्षा 2012चा प्रश्न आहे. इथं सूत्र सोपं लिहिले. 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची? सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या 1, शेवटची संख्या 97 भागिले 2. 97 आणि 1 98 भागिले 2 49. अचूक पर्याय नंबर 4. ओके, पुढचा प्रश्न आहे, 2 क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक 44 असेल तर लहान संख्या शोधा. तलाठी भरती 2023चा प्रश्न आहे. अत्यंत सोपा आहे. पर्याय आहेत 10 12 14 9. लहान संख्या काढायची. 2 क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक 44 आहे. लहान संख्या काढायची असेल फरक वजा 4 भागिले 4. मोठी संख्या काढायची असेल त्याला फरक अधिक 4 भागिले 4. ओके, हे सूत्र वापरायचं. आता फरक 44 दिला आहे. 44 वजा 4 भागिले 4. 44 मधनं 4 गेले उरले 40. 40 भागिले 4 10. म्हणजे लहान संख्या या ठिकाणी पर्याय 1 10. आता या सूत्राचा वापर न करता हे सोडवलं तर समसंख्यांच्या वर्गातील फरक 2 क्रमवार. पहिली संख्या x तिचा वर्ग x वर्ग. दुसरी संख्या x अधिक 2 कंसाचा वर्ग. आणि 2 क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक. दुसरी संख्या अगोदर घेतली मोठे, तो फरक 44 आहे. याचा विस्तार आहे x वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा x वर्ग तसंच बरोबर 44. x वर्ग गेले वजा x वर्ग अधिक x वर्ग. 4x बरोबर अधिक 4 पलीकडे गेले 44 वजा 4 आणि x बरोबर 44 वजा 4 भागिले 4. हे ते सूत्र आपण बघितलं बघा. 44 वजा 4 भागिले 4 आणि त्यामुळे 44 मधनं 4 गेले 40 छेद 4 10. ओके, लहान संख्या 10. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1. मोठी संख्या विचारली असती तर 10 आणि 2 12 झाले असते. ओके, पण लहान संख्या विचारल्या. अशा पद्धतीनं अचूक सूत्राचा वापर करून अचूक पर्याय निवडा आणि स्पर्धा यशस्वी करा. धन्यवाद.